इयत्ता 10वी गणित भाग 2 यातील चॅप्टर 3 सर्कल प्रॅक्टिस सेट 3.2 यातील क्वेश्चन नंबर 4 आपण अभ्यासणार आहोत. In figure 3.27, the circles with center P and Q touch each other at R. These two circles touch at the point R. Center of the circle P and Q, they touch each other at R. Line passing through the R meet the circles at A and B respectively. जी लाईन आर बिंदूमधून जाते ती वर्तुळांना अनुक्रमे ए आणि बी बिंदूमध्ये छेदते. प्रूव्ह दॅट. तर सिद्ध करा ए पी सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी क्यू. सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी क्यू. रेख ए पी समांतर रेख बी क्यू हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सेकंड क्वेश्चन जो आहे ट्रायंगल ए पी आर सिमिलर ट्रायंगल आर क्यू बी. ट्रायंगल ए पी आर सिमिलर ट्रायंगल आर क्यू बी हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे सिद्ध करावून सांगितले. थर्ड क्वेश्चन जो आहे फाइंड आर क्यू बी. फाइंड आर क्यू बी हा क्यू कोण आपल्याला शोधायचा आहे. माप शोधा. इफ अँगल ए पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री. अँगल पी ए आर इज इक्वल टू हा 35 दिला असता अँगल आर क्यू बीचं माप शोधायचं आहे. आता आपण फर्स्ट आपण एक प्रूव्ह करू. फर्स्ट इथे दिलेलं सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी क्यू. आता फर्स्ट आता इन ट्रायंगल ए पी आर आपण घेतलं. इन ट्रायंगल ए पी आर सेगमेंट ए पी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी आर. बा ए पी एकरूप आणखीन पी आर आहे कारण का एकाच वर्तुळाच्या ह्या त्रिज्या आहेत. बा ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. रेडियस ऑफ सेम सर्कल. आता आपल्याला माहिती आहे आता हा जो त्रिकोण ए पी आर हा आयसोस्केल ट्रायंगल झाला. एकरूप बाजूसमोरील कोण एकरूप असतात. बा पी आर बाजूसमोरील कोण हा ए मिळतो आपणाला. ए पी बाजूसमोरील कोण हा आर मिळतो. म्हणून अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल पी आर ए. पा आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम. म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. हे जे दोन कोण जे आहेत हे आपल्याला एकरूप मिळतात. याच आपण 1 म्हणू. दुसरा जो ट्रायंगल जो आहे हा ट्रायंगल बा बी क्यू आर हा घेऊ. इन ट्रायंगल BQR
बिक्युआर ट्रँगलमध्ये आपल्याला ह्या दोन्ही बाजू इक्वल, कारण रेडियस ऑफ द सेम सर्कल एकाच वर्तुळाच्याही त्रिज्या आहेत. म्हणजे सेगमेंट क्यूआर कॉन्ग्रुएंट सेगमेंट क्यूबी. आता इथे तसं रेडियस ऑफ द सेम सर्कल बाई रेडियस ऑफ द सेम सर्कल म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ज्या आहेत एकरूप असतात. आता एकरूप बाजूसमोरील कोन, एकरूप बाजूसमोरील कोन आपल्याला हे आर क्यू समोरील कोन बी आणि क्यूबी बाजूसमोरील कोन जो आहे क्यू आर बी, हे कोन आपल्याला एकरूप मिळतात. म्हणून अँगल क्यू आर बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू बी आर ही त्याचप्रमाणे आयसोस्केल्स राईट आयसोस्केल ट्रँगल थेरम. त्याला आपण दोन म्हणू. सुरुवातीला हा पहिला ट्रँगल घेतला, हा आयसोस्केल ट्रँगल इक्वल बाजूसमोर एकरूप बाजू कोण एकरूप हे दाखवले. त्याचप्रमाणे दुसरं क्यू सेंटर वर्तुळ असणाऱ्या बाजूचे म्हणजे क्यू बी अँड क्यू आर त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू एकरूप, कारण रेडियस ऑफ द सेम सर्कल. आता इथे याप्रमाणे आपल्याला आयसोस्केल राईट थेरम मेर्किन यानुसार हे दोन कोन एकरूप. आता हे जे कोन जे आहेत हे दोन्ही काय आहेत, विरुद्ध कोन आहेत. दोन्ही इथे विरुद्ध कोन आपल्याला मिळतात. विरुद्ध कोन एकरूप, कारण हे इथं पी आर क्यू हे एक रेषीय बिंदू आहेत. अँगल पी आर ए कॉन्ग्रुएंट अँगल क्यू आर बी. विरुद्ध कोनाची तर आपल्याला ही जोडी मिळते. वर्टिकली अपोजिट अँगल्स. वर्टिकल अपोजिट अँगल्स आपल्यालाही मिळते. आता 1, 2, 3चा जर आपण विचार केला, पहिले हे दोन कोन एकरूप सांगितलेत आपण, त्याने हे दोन कोन एकरूप आणि हे विरुद्ध कोन एकरूप. 1, 2, 3 होऊन आपल्याला येत लक्षात येतं अँगल ए एकरूप अँगल बी आणि विरुद्ध कोनाची आणि अपोजिट अँगलची जोडी ही एकरूप आपल्याला मिळते. आता फ्रॉम 1, 2 and 3 अँगल इथं जे घेतलेलं आहे पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल पी आर ए ओके कॉन्ग्रुएंट अँगल क्यू आर बी आणि क्यू बी आर याप्रमाणे क्यू आर बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू बी आर.
म्हणजे आपणाला 1 2 3 आणि हे 4 कोन एकरूप कोन मिळतात. चारीच्या चारी कोन आपल्याला एकरूप मिळतात. पहिले तर प्रूव्ह काय सांगितलेलं बा, सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी क्यू, ए पी पॅरलल बी क्यू ही समांतर. जर या समांतर रेषा सिद्ध तर समांतर बस भूचौकोनाची जी काय व्युत्क्रम कोन कसोटी त्यानुसार बा हे जे काही कोन हा आणि हा कोन एकरूप म्हणजे आपणाला ए पी क्यू बी समांतर आणि छेदी काय तर ए बी मिळेल. आता हे कोन जे आहेत व्हर्टिकली अपोजिट आपण अँगल घेतलेत व्हर्टिकल, त्यामुळे ए आर आणि बी हे पण एक रेषीय बिंदू बा. आता यावरूनच आपल्या एक लक्षात येतं हे जे अँगल आहे अँगल पी ए आर कॉन्ग्रेट अँगल क्यू बी आर बा. अँगल पी ए आर एकरूप अँगल क्यू बी आर एकरूप अँगल क्यू बी आर. आता म्हणजेच बा आपण करतो दॅट इज अँगल पी ए अँगल पी ए आर म्हणजेच अँगल पी ए बी कॉन्ग्रेट अँगल क्यू बी आर हा घेतो आपण क्यू बी आर म्हणजेच अँगल क्यू बी ए अँगल क्यू बी ए आपण हे काय घेतलं तर बा ए डॅश आर डॅश बी ए आर बी हे कॉलिनियर पॉईंट्स आहेत एक रेषीय बिंदू. कारण हे विरुद्ध कोणाची तो जोडी मिळालेली होती त्यामुळे हे एक रेषीय बिंदू आहेत ए आर बी. आता ए आर बी एक रेषीय बिंदू हे जो कोन ए आणि कोन बी कोन ए जो आणि कोन बी हा एकरूप आहे. आता यावरून आपल्याला लक्षात येतं की सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट क्यू बी कारण समांतरभुज रेषेची जी व्युत्क्रम कोन कसोटी अल्टरनेट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स येते. सो सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी क्यू याचं आपण रिझन इथे लिहितो अल्टरनेट alternate angles test for the parallel lines. म्हणजे समांतर जे काही रेषा व्युत्क्रम कोन कसोटी समांतर रेषांची कसं व्युत्क्रम कोन कसोटीनुसार हे दोन जे सेगमेंट आहेत हे जे दोन रेषाखंड आहेत हे समांतर याप्रमाणे. आता दुसरं जे इथं बा त्रिकोण ए पी आर आणि त्रिकोण आर क्यू बी हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत हे सांगायचे आहेत. माझी इथं आपण बाबांनो पाहिलं पहिल्यांदा एकमध्ये हे दोन जे कोन आहेत दोन कोन एकरूप कारण ए पी बा ए पी सेगमेंट ए पी कॉन्ग्रेट सेगमेंट पी आर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आणि त्यांच्या समोरील हे कोन एकरूप. दुसरं इथं क्यू सेंटर सर्कलमध्ये तसंच क्यू आर इज इक्वल टू क्यू बी कारण रेडिओ ऑफ द सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या पण त्रिज्या आहेत त्यामुळे एकरूप बाजू समोरील हे दोन कोन एकरूप आहेत.
दोन कोण एकरूप. आता आपल्याला एक मिळतं बा की व्हर्टिकल अपोजिट अँगल्स 1 आणि 2चा विचार जर आपण केला आणि 1 आणि 3चा आपणाला विरुद्ध कोण अँगल ए आणि बी हे एकरूप मिळतात. म्हणजे ए कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण जे आहेत हे एकरूप आहेत. सॉरी, एकरूप म्हणजे समरूप आहेत, एकरूप नव्हे. एकरूपमध्ये बाजूंची मापेने एकसारख्या, समरूप म्हणजे गुणोत्तरामध्ये. इन ट्रँगल APR and triangle RQB, the angle PAR angle QRB ಇದು ಬಾ अँगल PAR कॉन्ग्रेंट अँगल QRB हे जे दोन जे अँगल आहेत हे दोन जे आपण अँगल जे आहेत हे दोन्ही अँगल इथे एकरूप आपण दाखवलेत. कारण एकनुसार इथं पाहिलं हे दोन्ही अँगल हा समद्विभुज याठिकाणी त्रिकोण जो आहे, त्याचप्रमाणे 3नुसार जे आहे पहा हे दोन्ही विरुद्ध कोण हे समद्विभुज त्रिकोणामधील या ठिकाणी कोण एकरूप बाजूसमोर कोण हे एकरूप, त्याचबरोबर हे दोन्ही कोण विरुद्ध कोण बा म्हणजेच हा आणि हा जो काही कोण जो एकरूप आहे 1 आणि 3नुसार. 1 मध्ये आपण हे दोन कोण एकरूप दाखवलेत, 3 मध्ये आपण इथं 3 मध्ये विरुद्ध कोण व्हर्टिकल अपोजिट अँगल्स हे एकरूप इथं दाखवलेत. म्हणून 1 फ्रॉम 1 and 3 1 आणि 3नुसार हे एकरूप आहेत. आता दुसरं 2 मध्ये हा त्रिकोण घेतलेला होता आपण इथं वा 2 मध्ये जे आहे त्रिकोण BQR यामध्ये QR इज इक्वल टू QB ह्या दोन्ही बाजू समान आहे. त्यांच्या समोरील हे दोन कोण हे आपण एकरूप सांगितलेले होते. दोन्ही कोण एकाच मापाचे. आता इथं 2 आणि 3नुसार बा 2 मध्ये आपण हे दोन कोण एकरूप दाखवले, ते 3 मध्ये विरुद्ध कोण. यावर एक लक्षात येतं कोण बी एकरूप कोण पहा हा जो आहे PRA हे दोन्ही कोण इथे एकरूप. म्हणजेच अँगल जो आहे PRA कॉन्ग्रेंट अँगल QBR फ्रॉम 2 and 3. आता 2 मध्ये आपण काय दाखवलं होतं ह्या बाजू एकरूप आहेत. QB एकरूप Q बा QR एकरूप QB आणि या समोरील हे दोन कोण एकरूप बाजूसमोर कोण एकरूप. 3नुसार आपण काय सांगितलं होतं हे विरुद्ध कोण अपोजिट अँगल्स जे आहेत हे एकरूप. म्हणून 2 आणि 3नुसार आपल्याला 2 आणि 3 हे जे काही कोण आहेत एकरूप येतात 2 आणि 3. म्हणून सो ट्रँगल जो आहे APR हा जो आहे सिमिलर ट्रँगल APR जो सिमिलर ट्रँगल जो आहे RQB बाय AA टेस्ट कोको कसोटी
हे दोन्ही त्रिकोण जे समरूप कोको कसोटीनुसार हे दोन्ही कोण समरूप आहेत, दोन्ही त्रिकोण समरूप. थर्ड जो क्वेश्चन आहे, फाइंड अँगल आर क्यू बी. अँगल आर क्यू बी इफ अँगल पी ए आर इज इक्वल टू 35. पण आपण वरील येईल पहा, एक नंबर सोडवता इथं पाहिलं त्यातील सब उपरण सोडताना 1, 2, 3 नुसार अँगल पी ए आर कॉन्ग्रेट अँगल पी आर ए कॉन्ग्रेट अँगल क्यू आर बी कॉन्ग्रेट अँगल क्यू बी आर हे चारही कोण एकरूप आहेत. 1, 2, 3, 4 1, 2, 3 नुसार चारही कोण इथं एकरूप आहेत. बा आता इथं पी ए आरचं आहे, अँगल पी ए आरचं मेजरमेंट इथं 35 दिलेलं आहे. बा म्हणून त्या सर्व कोणांचं माप हे 35 इथं दिलेलं आहे. बा फ्रॉम 1 to 3 from 1 to 3 angle PR is equal to angle PRA is equal to angle QRB is equal to angle QBR is equal to 35 degree. म्हणजे 1, 2, 3 नुसार आपण ही चारही कोण जे आहेत 1, 2 म्हणजे व्हर्टिकल ऑपोजिट अँगल्स आणि हा अँगल ए अँगल बी आणि हे 2 व्हर्टिकल ऑपोजिट अँगल्स हे एकरूप आपण दाखवलं होतं. त्यात पी ए आर 35 म्हणून ही सर्व कोण या सर्व कोणांची मापे पण 35. आता इथं आपण जो आहे ट्रँगल आपणाला विचारलेला जो काही कोण जो आहे आर क्यू बी हा विचारलेला आहे. म्हणून ट्रँगल आर क्यू बी घेऊ. इन ट्रँगल आर क्यू बी. आता आर क्यू बी ट्रँगलचे सर्व कोणांच्या मापांची इथे जी काही बेरीज आपण जे बेरीज इथं घेऊ ना. क्यू आर बी प्लस अँगल क्यू आर बी घेतला. आता अँगल क्यू बी आर प्लस आपल्याला फाइंड कोणता करायचा आहे आर क्यू बी हा करायचा आहे. अँगल आर क्यू बी त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज म्हणून 180 येते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल सम ऑफ अँगल ऑल अँगल्स. अँगल्स ऑफ ट्रँगल म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 येते. आता इथं क्यू आर बी वा हे क्यू आर बी क्यू बी आर याचं माप इथं 35 इथं आपण घालू. दोन्हीचं माप इथं 35 डिग्री प्लस 35 डिग्री प्लस अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180. आता ही जी मापं आपण कधी फ्रॉम 4 4 नुसार घेतलेले आहेत. आता ही बेरीज होईल 70 प्लस अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 180 डिग्री and angle R Q B is equal to 180. हे 70 राईट साईडला मायनस होईल. अँगल
आर क्यू बी इज इक्वल टू 180 - 70 110 हे आपणाला उत्तर मिळेल.